सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की। दरवर्षी आपण रामनवमी उत्सव समितीच्या वतीनं देव देश धर्म गोमाता आणि स्त्री यांच्या अस्मितेसाठी ज्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय बनवलेलं आहे अशा सर्व समाजातील मान्यवरांचं हिंदू शौर्य पुरस्कार देऊन धनकवडीकरांच्या वतीने त्यांना सन्मानित करीत आहोत। यावर्षी 5 मान्यवरांची निवड या हिंदू शौर्य पुरस्कारासाठी झालेली आहे। 5ही सन्माननीय व्यक्तिमत्व व्यासपीठावर विराजमान झालेली आहेत। त्यांची मी नावं वाचतो। श्री वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री पांडुरंगजी बलकवडे, श्री नितीनजी महाजन, श्री संजयजी भोसले आणि शनिपार मित्रमंडळाचे पदाधिकारी। आपणा सर्वांचं धनकवडीकरांच्या वतीनं मी मनस्वी स्वागत आणि मनस्वी अभिनंदन करतो। सर्व वादकांना विनंती, आपण कृपया आपल्या स्थानावर थांबावं। सर्व नागरिकांनी आपापल्या जागेवर स्थिर व्हावं। कार्यक्रम एक काही क्षणामध्ये सुरू होतोय। हा अतिशय आनंदाचा क्षण आपल्या सर्व हिंदू बांधवांच्यासाठी असतो। मी शनिपार मित्रमंडळाचे अध्यक्ष यांना नम्र विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। जे पुरस्कारती आहेत आणि मान्यवर आहेत ते प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेत आहेत। प्रभू श्रीरामचंद्राच्या रथाचं आपल्या चौकात आगमन झालं। माझ्या मागून सगळ्यांनी आपण प्रभू श्रीरामचंद्राचा जय जयकार करूया। सियावर प्रभू श्रीरामचंद्र की जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय व्यासपीठावर केवळ जय श्रीराम, भारत माता की, आज सनातन वैदिक हिंदू धर्म की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। प्रभू श्रीरामांचं रक्त वाहतंय। सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज रामनवमी सकल हिंदू समाजाला ज्या व्यक्तिमत्वानं ज्याच्या ईश्वरी आयुष्यानं मोहित केलं असं प्रभू रामचंद्रांचा आज जन्मदिवस आपल्या सर्व हिंदू बांधवांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रामराज्याची सुरुवात प्रभू रामचंद्रांच्या जन्माने झाली होती आणि या पुढचा कालखंड हिंदू राष्ट्रासाठी पोषक व्हावा म्हणून आपण सर्वांनी प्रभू रामचंद्राच्या चरणावर अनन्य भावे मागणं मागावं की या भारतभूमीला लवकर हिंदू राष्ट्र बनवण्याचं स्वप्न जो प्रत्येक हिंदू बाळगतोय तो परिपूर्ण होण्यासाठी प्रभू रामचंद्र आम्हाला आशीर्वाद दे, आम्हाला आशीर्वाद दे, आम्हाला आशीर्वाद दे।
गेली 12 वर्ष रामनवमी उत्सव समिती धनकवडी परिसरामध्ये रामनवमी शोभायात्रेचं आयोजन करते. यामध्ये आध्यात्मिकतेचा सर्वोच्च भाग आणि पारंपरिकतेचा स्पर्श या दोन्ही गोष्टींनी ही शोभायात्रा पूर्णत्वास जात असते. धनकवडीमधले काही तरुण राजासिंह ठाकूर यांची भाग्यनगरमध्ये दिसणारी प्रभू रामचंद्र रामनवमीची शोभायात्रा पाहण्यासाठी भाग्यनगरला जात होते. राजासिंह ठाकूरांनी असं सांगितलं की तुम्ही पुण्यावरून भाग्यनगरला येत आहे, त्यापेक्षा एक काम करा, पुण्यामध्ये तुम्ही अशी शोभायात्रा सुरू करा, एक दिवशी मी त्या शोभायात्रेसाठी जरूर सम्मिलित होईल. हा त्यांचा शब्द आपल्या धनकवडीमधल्या काही तरुणांनी मनासी धरला आणि बरोबर आजपासून 13 वर्षापूर्वी आपल्या धनकवडी परिसरामध्ये रामनवमी शोभायात्रेची सुरुवात झाली. आपल्याला मोठा आनंद आहे की गेली 13 वर्ष अव्याहतपणे प्रभू रामचंद्राच्या चरणावर सर्व धनकवडीकर आपली सेवा समर्पित करतायत. ही तुमच्या आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. याच गोष्टींनी देव, देश, धर्म, गोमाता आणि स्त्री ह्या पंचअस्मिता हिंदूंच्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये आहे. या पंचअस्मितेला ज्या ज्या महानुभावांनी आपल्या संपूर्ण जीवन कालखंडामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला, अशा 5 जणांना आपण धनकवडीकरांच्या वतीने हिंदू शौर्य पुरस्कार देऊन सन्माननीय गोडसे सर इथं आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. दरवर्षी 5 महानुभावांना आपण हिंदू शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. सिनियर निरीक्षक श्री विठ्ठलजी जाधव यांनाही नम्र विनंती की कृपया आपण व्यासपीठावर यावं. क्षमस्व पवार सर, आपण कृपया व्यासपीठावर यावं. दरवर्षी आपण 5 जणांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल धनकवडीकरांच्या वतीने हिंदू शौर्य पुरस्कार देतो. सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं. ताई खाली बसा. भाऊ सर्वांनी खाली बसावं कृपया. मान्यवर, धनकवडी नगराचे लोकप्रिय आमदार, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार श्री भिमरावअण्णा तापकीर यांचं आगमन व्यासपीठावर झाले. आपण जोरदार टाळ्या त्यांचंही स्वागत करूया. सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं. वितरणाला सुरुवात करतोय. पहिलं जे नाव मी वाचतोय त्यांच्या कार्याचा विस्तार आपण पाहिला तर आपण अचंबित व्हाल. त्यांचं नाव आहे ज्येष्ठ अधिवक्ता श्री वीरेंद्र शेखर इचलकरंजीकर. अधिवक्ता म्हणजे वकील. त्यांचा परिचय करून देतो. त्यांचं संपूर्ण शिक्षण कोकणामध्ये झालं. कोल्हापूरला असणाऱ्या शिवाजी लॉ कॉलेजमधून त्यांनी LLB ही पदवी प्रथम श्रेणीमध्ये संपन्न केली. त्यांनी त्यांच्या अधिवक्ता म्हणजे वकील या कार्यकिर्दीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी लढलेले त्यांचे खटले ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्यांच्या कामाची व्याप्ती केवढी आहे. 2002 मध्ये घडलेल्या वडोदरा येथील बेस बेकरीतील 2 हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्यांची केस मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये चालली होती. ती त्यांनी चालवली आणि जिंकली. मालेगाव ब्लास्ट, दाभोळकर खून खटला, पानसरे खून खटला, मोहसिन शेख खून खटला, गौरी लंकेश खून खटला, असे अनेक खटले महाराष्ट्रामध्ये घडले की ज्या वेळेला ज्यांच्यावर आरोप निश्चित केले होते त्यांची बाजू घेणारे या महाराष्ट्रामध्ये तथाकथित कोण नव्हतं. त्यावेळेला वीरेंद्रदादा स्वतः उभे राहिले होते. आणि सांगायचा विशेष म्हणजे तालुका स्तरापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत जे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते देव, देश, धर्म आणि गोमाता आणि स्त्री यांच्यासाठी लढतात त्यांच्या सगळ्या केसेस, दादा कृपया उभे राहा. आपण वीरेंद्र दादा उभे राहा. सर्वच केसेस मोफत लढतात, मोफत. सुप्रीम कोर्टामध्ये जरी गेले तरी 1 रुपये त्या आरोपीकडून घेत नाही. ज्यांच्यावर आरोप ठेवला, आरोपी म्हणून शकत नाही त्याला.
कारण कोर्ट जेव्हा तो चार्ज फिक्स करतो तेव्हा त्याला ते म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरामध्ये भ्रष्टाचार होती. पंढरपूरचं देवस्थान आहे, 12,000 एकर जमीन होती, पण ती देवस्थानच्या नावावर नव्हती. वीरेंद्र दादांनी तो विषय उचलून धरला. आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की त्यातली 7,000 एकर जमीन पंढरपूर देवस्थानच्या नावाने त्यांनी केलेली आहे. तुळजापूर सिद्धिविनायक मंदिरातील आर्थिक व्यवहार यांचा त्यांनी छडा लावला. आणि एवढंच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे CIDच्या माध्यमातून त्याची ही सगळी रिपोर्टिंग हायकोर्टामध्ये त्यांनी केली. विजयदुर्ग, सिंहगड, विशाळगडावर काही दिवसापूर्वी जे आंदोलन झालं अतिक्रमणाच्या संदर्भात, त्यामध्ये अतिशय भरीव योगदान वीरेंद्र दादांचं आहे. अफजल खानाला मातीत मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पंताजी बोकील यांना वकील म्हणून पाठवलं होतं. आत्ताच्या घडीला जे वकील क्षेत्रामध्ये धर्मासाठी काम करतात असा पुरस्कार पंताजी काका बोकील पुरस्कार वीरेंद्र दादांना 2016 आणि 2017 साली देण्यात आलेला ही साधी गोष्ट नाहीये. अजून एक सांगतो, त्यांच्या अनेक उपलब्धी आहेत. आपल्याला वेळ कमी आहे. भारतामधून दर 4 अधिवक्त्यांना, 4 वकिलांना केंद्र सरकार पुरस्कारित करतं. गिरिजा शंकर सिंह यांच्या हस्ते भारतामधून 4 अधिवक्त्यांची निवड झाली होती. त्यामध्ये भारतामधून 4 पैकी 1 आपले वीरेंद्र दादा जे आपल्या समोर उभे आहेत त्यांनाही तो पुरस्कार मिळाला गेला. मी माननीय श्री भीमराव अण्णा तापकीर, निलेश बिनताडे, मनोज नाईक आणि सचिनजी बदक यांना विनंती करतो की आपल्या धनकवडीकरांच्या वतीनं कृतज्ञता, हिंदू धर्मियासाठी तनमन धन झिजणारा हा कार्य करताय. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय श्रीराम. धन्यवाद. दुसरा सत्कार करतोय, त्यांचं नाव आहे नितीन सुलोचना गोकुळ महाजन, सानिकेत ग्रुप ऑफ कंपनी. सर्व मान्यवर कृपया खाली बसावं, म्हणजे ज्यांचा सत्कार आहे ते उभे राहतील. नितीनजी आपण उभे राहा, नितीनजी आपण उभे राहा. सानिकेत ग्रुप ऑफ कंपनीमध्ये संचालक आहेत, नगर संघटक, भाग विस्तारक, महानगर संयोजक अशा विविध जबाबदाऱ्या पारून 2023 पश्चिम महाराष्ट्र प्रांत बजरंग दल संयोजक. बजरंग दल हे जे हिंदुत्ववादी काम करणारं संघटन आहे संघाचं, त्याचे ते संयोजक आहेत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की त्यांच्या प्रयत्नाने 2 विश्वविक्रम झालेले आहेत. पहिला विश्वविक्रम 1475 वादकांनी शंखवादन केलं आणि दुसरा विक्रम महिला दिना दिवशी 456 महिलांनी शंखवादन केलं. केशव शंखनाथ पथकाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मी नगरसेविका वर्षाताई तापकीर, अभिषेक तापकीर, ऋषभ शिंगवी आणि प्रमोद धावणे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे सत्कार मूर्ती श्री नितीन सुलोचना गोकुळ महाजन यांना सन्मानित करावं. आपण जोरदार टाळ्या वाजवा. 2 विश्वविक्रम ज्यांच्यामुळे झाले तो व्यक्ती आज धनकवडीमध्ये तुमच्या आणि माझ्या समोर आहे. सियावर रामचंद्र की. तिसरा पुरस्कार आपण करतोय ज्यांच्याकडे पाहिलं की छत्रपती शिवरायांचा आणि मराठी शाहीचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांचं नाव आहे महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आणि ज्यांची वाणी इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक प्रमाण मानतात असे श्री पांडुरंगजी बलकवडे. ज्येष्ठ इतिहास संशोधक आहेत, इतिहास लेखक आहेत आणि अप्रतिम वक्ते आहेत. इतिहास संशोधक मंडळ, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्याशी त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. सिंहगड त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांचा जन्म सिंहगड ज्यांनी जिंकला ते नावजी बलकवडे यांचे ते वंशज आहेत. नावजी बलकवडे त्यांचे पूर्वज आहेत ज्यांनी सिंहगड जिंकला होता. ही मोठी उपलब्धी आहे.
मराठ्यांचा इतिहास, शिवचरित्र, भारतीय संस्कृती यावर त्यांचा अत्यंत गाढा अभ्यास आहे. आपल्या धनकवडीकरांचं भाग्य आहे की एवढ्या इतिहासामध्ये मोठं उत्तुंग काम करणारे पांडुरंगजी अत्यंत विनम्रतेने आमच्या धनकवडीकरांचं प्रेम स्वीकारायला इथं आलेत. मी दत्ताजी बाळासाहेब बोत्रे, अरुणजी राजवाडे, रणधीरजी गायकवाड आणि महेश भोसले यांना विनंती करतो की ऋषितुल्य असणारे आपले पांडुरंगजी बलकवडे यांचा त्यांनी सत्कार करावा. संजय विष्णुपंत भोसले ज्यांनी आपलं जीवन इस्कॉन या संस्थेला वाहून घेतलंय त्यांचा परिचय मी करून देतो. मान्यवरांनी कृपया खाली बसावं. प्रभूजी आपण उभे राहा. प्रभूजी उभे राहा. त्यांच्याकडे कोणत्या जबाबदारी बघा. सदस्य महाराष्ट्र गोसेवा आयोग. आम्ही म्हणलं ना देव देश धर्म गोमाता आणि स्त्री. संजय रावांचं काम गोमातेसाठी अतिशय तळमळीनं आहे. इस्कॉन पुणे याचे उपाध्यक्ष आहेत. अन्नामृत फाउंडेशन यांच्या वतीनं 300 शाळामध्ये दररोज 60,000 विद्यार्थ्यांना माध्यान्हाचं मोफत भोजन पुरवायचं काम संजयजी करतायत. तर्पण फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत. हिंदू अध्यात्म सेवा संस्था महाराष्ट्र याचे उपाध्यक्ष आहेत. भक्ती वेदांत रिसर्च सेंटर महाराष्ट्र याचे ते डायरेक्टर आहेत. कोरोना काळामध्ये दररोज 90,000 लोकांना भोजन द्यायचं काम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं असे जे संजय राव आहेत. लेखक आहेत, कवी आहेत, दिग्दर्शक आहेत. जाऊ देवाची या गावा याचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले. शिवगौरव गाथा याचंही लेखन आणि दिग्दर्शन केले. 100हून अधिक कविता आणि अत्यंत प्रासंगिक लेखन असं त्यांनी केले. पेंट टेक्नॉलॉजिस्ट आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. गेली 17 वर्ष प्रोडक्शन मॅनेजर म्हणून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या कंपनीमध्ये त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. आपल्या सगळ्यांचा अहोभाग्य आहे की ते आपल्या सर्वांच्या मध्ये उभे आहेत. मी आपले धनकवडीतील नगरसेवक श्री बाळाभाऊ धनकवडे, गणेश दिघे, श्रेयस फुगे आणि सत्यवान कामटे यांना विनंती करतो की त्यांनी प्रभूजी संजय विष्णुपंत भोसले यांना धनकवडीच्या वतीने प्रेम अर्पण करावं. गणेश मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम केले जातात, पण अशा व्यासपीठावर गणेश मंडळातील अध्यक्षांना सन्मानित केलं जात नाही. यावर्षी आपण शनिवार मंडळ ट्रस्ट याचे प्रमुख श्री समीरजी गायकवाड हे या ठिकाणी आहेत. कृपया आपण उभं राहावं. मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली आहे. सध्या मंडळ आपले 134 वर्ष साजरा करत आहे. पुण्यातील पारंपरिक व ऐतिहासिक मंडळापैकी एक. प्रमुख उत्सवामध्ये मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक सांस्कृतिक उत्सव साजरे केले जातात. शनी उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्र साजरी केली जाते. रामनवमी, दहीहंडी, शिवजयंती, गणेशोत्सव अतिशय भव्य आणि विशाल देखावे असतात. सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. पर्यावरणपूरक उपक्रमामध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्तींचं मोफत वाटप ते करतात. पर्यावरण रक्षक पुरस्कार देतात. विशेष म्हणजे भव्य आणि सुंदर देखावे. विसर्जन मिरवणुकीमध्ये 35 ते 40 फूट उंचीची बाप्पाची मूर्ती रथावर विराजमान असते. क्रीडेमध्ये अनेक उपक्रम त्यांचे असतात. मंडळाच्या क्रीडांगणावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. शनिवार मंडळ हे केवळ मंडळ नाही तर सामाजिक भान जपणारी चळवळ आहे आणि अशी ही चळवळ सर्व मंडळांना मार्गदर्शित करावी म्हणून आपण त्यांना आज आपल्या धनकवडीकरांच्या वतीने सन्मानित करीत आहोत. मी पुढील मान्यवरांना विनंती करतो. सौभाग्यवती तेजश्रीताई बदक, मिलिंदजी पन्हाळकर, श्री उदयजी जगताप आणि श्री केदारजी मानकर यांनी व्यासपीठावर यावं. हां, विक्रांत निकमजी आपण कृपया व्यासपीठावर यावं. पटकन या विक्रांतजी, पटकन या. शनिवार मित्रमंडळाच्या वतीनं सर्व त्यांच्या सदस्यांच्या वतीनं समीरजी गायकवाड आमच्या धनकवडीकरांच्या वतीनं हिंदू शौर्य पुरस्कार आणि हिंदू
बांधवांच्या वतीनं धनकवडीकरांचं प्रेम घेत आहेत. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा. या मंडळानं देदीप्यमान असं आयुष्यभर काम करावं, सर्व पुणेकरांची सेवा करावी आणि पुणेकराच्या यशोपताकामध्ये अनेक मानाचे तुरे रोवावेत अशी गणरायाची चरणी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो. आपण सर्व मान्यवरांनी कृपया स्थानापन्न व्हावं. खरोखर आपण भाग्यवान आहोत. आपल्या आजूबाजूला सर्व माणसं, एवढी दिग्गज माणसं आहेत, हे त्यांचा परिचय सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येतं. म्हणून आपण आवर्जून ज्या व्यक्तींना सन्मानित करीत आहोत त्यांचा परिचय केला. आज आपल्या या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाचा सातत्याने अत्यंत सहकार्याचा भाव असतो. आमच्या अत्यंत कमी अवधीत केलेल्या नम्र निवेदनाला, नम्र विनंतीला ACP साहेब गोडसे सर यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. आमच्या धनकवडीकरांच्या प्रेमाखातर ते आज व्यासपीठावर त्यांच्या सहकाऱ्यांच्या सह आहेत. मी वर्षाताई तापकीर आपल्या ज्येष्ठ नगरसेविका यांना विनंती करतो की त्यांनी गोडसे सरांचा सत्कार करावा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय अशी ज्यांची टॅगलाईन आहे महाराष्ट्र पोलीसची, त्याचे प्रतिनिधी असणारे गोडसे सर. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खिलारे साहेब यांनाही मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं. आज आपल्या धनकवडीकरांच्या विनंतीला मान देऊन रामनवमी उत्सव समितीच्या शब्दाखातर ही 5 दिग्गज मंडळी तुमच्या आमच्या समोर आहेत. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी आपलं मन आणि मत व्यक्त करावं. अवधी थोडा कमी आहे, त्यामुळं अगदी हात जोडून नम्र विनंती की अगदी जेवढे मान्यवर आपली प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपली मतं व्यक्त करतील. तत्पूर्वी श्री विठ्ठलजी पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचंही स्वागत श्री आपले नगरसेवक श्री बापूसाहेब चोरगे यांनी करावं अशी मी विनंती करतो. प्रथमतः आपल्या धनकवडीकरांच्या प्रेमाखातर इथं येऊन खूप व्यस्त कार्यक्रम आहे. ते आत्ताच कोल्हापूरमधलं एक महत्त्वाचं हिअरिंग करून चालेल आणि इथला कार्यक्रम संपला की गाडी तयार आहे. लगेच ते हायकोर्टामध्ये फायनल हिअरिंगला उद्या जाणार आहेत. वीरेंद्रजी दादा इथं आलेले आहेत. मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आम्हा सर्व हिंदू बांधवांच्या समोर, धनकवडीकरांच्या समोर व्यक्त करावं. श्री वीरेंद्रजी इचलकरंजीकर. सर्वांना जय श्रीराम. व्यासपीठावरचे मान्यवर, आणि वेळ कमी आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. 2 मिनिटात युक्तिवाद संपवावा तसं 2-3 गोष्टी सांगू इच्छितो. गोडसे साहेब आहेत, गोडसे साहेबां असण्याचा मौका घेऊन सांगू इच्छितो. आम्ही सगळे हिंदुत्ववादी आहोत. इथे 2012मध्ये आझाद मैदानात पोलिसांना फटकवलं, महिला पोलिसांचे विनयभंग झाले. कदाचित त्या पोलिसांच्या जखमा भरल्या असतील, आमच्या त्या जखमा भरलेल्या नाहीत. आम्ही तिथे लढलो, आम्ही पोलिसांसाठी लढलो. अकोल्यामध्ये दंगल झाली, पोलीस स्टेशन पेटवलं, पोलिसांना फटकवलं, आम्ही त्या जखमा विसरलेलो नाही. हे आम्ही हिंदुत्ववादी आहोत, बरोबर की नाही? पण त्याची जाणीव पोलिसांनी पण ठेवावी, हे मी हिंदुत्ववाद्यांचा वकील म्हणून सांगू इच्छितो. एवढंच पहिली गोष्ट. दुसरं, सरकारचं आपल्याला यावेळेला अभिनंदन केलंच पाहिजे. लव्ह जिहाद संदर्भातला कायदा तुमच्या सगळ्यांच्या मोर्चामुळे, तुमच्या सगळ्यांच्या आंदोलनामुळे झाला, पण ती अभिनंदनाची गोष्ट आहे. जय श्रीराम. मात्र फक्त महाराष्ट्रात, फक्त भारतात हिंदू राष्ट्र आणून चालणार आहे का? आम्हाला पाकिस्तानातल्या आमच्या हिंदू बांधवांसाठी उभं राहायला लागणार आहे, बांगलादेशातल्यांच्यासाठी राहायला लागणार आहे, आम्हाला ह्या जगातल्या माणसांसाठी उभं राहायला लागणार आहे. तोपर्यंत आपल्याला विश्रांती घेता येणार आहे का? त्यासाठी आपण लढू. ही एका अर्थी रामनवमीची शपथ आपण घेतली पाहिजे. कार्यक्रम संपला, आज विश्रांती घ्यायची का? नाही, परत काहीतरी करत राहायला लागणार आहे. तर कुठेतरी अजून 5 वर्षांनी, 7 वर्षांनी अजून चांगली परिस्थिती येईल. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद.
never should happen.